पूर्व विदर्भामध्ये यंदा पाऊस लांबल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। आतापर्यंत केवळ 58% पेरण्या ज्या आहेत त्या पूर्व विदर्भात झालेल्या आहे आणि जो पावसाचा विलंब झाला, जूनच्या सुरुवातीला पाऊस आला नाही, जुलै महिन्यातही पावसाचा जवळपास 12 ते 15 दिवसाचा मोठा खंड पडला। त्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो धान रोवणीला झालेला आहे। धानाचं आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली या 3 जिल्ह्यांमध्ये धानाची रोवणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात धानाच्या रोवणीवर परिणाम झाला। खूप कमी रोवणी झाली, म्हणजे भंडारा जिल्ह्यात जवळपास 15 ते 16% रोवणी झालेली आहे धानाची। गोंदिया जिल्ह्यामध्ये 13 ते 14% रोवणी झालेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात जवळपास 62% रोवणी जी आहे ती झालेली आहे। जुलैचे 20 दिवस लोटले, परंतु अजूनही समाधानकारक पाऊस नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम जो आहे तो रोवणीवर झालेला आहे, पेरण्यांवर झालेला आहे आणि त्यामुळेच आतापर्यंत केवळ 58-59%च खरीपाच्या पेरण्या पूर्व विदर्भात झालेल्या आहे। आता कालपासून पाऊस जो आहे तो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे पूर्व विदर्भामध्ये। त्याचा फायदा होणार आहे। ज्या खरीपाच्या पेरण्या झाल्या म्हणजे वर्धा, चंद्रपूर, नागपूर, इतर जिल्ह्यांमध्ये पूर्व विदर्भातल्या कापूस, सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्याच्या वाढीला या पावसाचा फायदा होणार आहे। शिवाय धान रोवणीलाही वेग येणार आहे, परंतु खरीपात 15 जुलैपर्यंत पेरण्या होणं गरजेचं असतं, परंतु यावेळेस पाऊस लांबल्यामुळे त्याचा थेट परिणाम पेरण्यांवर झालेला आहे आणि यामुळे उत्पादनातही घट येऊ शकते। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।